Good morning, all of you. In this lecture, we will start our last question. Okay, last question मध्ये आपण काय बघितलं होतं? Objective of types of business objective. Okay, in last lecture, we were already learned what is meant by business objective and its feature. Right? Business objective हे कसे असायला हवे? ओके, स्मार्ट असणं महत्वाचे आहे, ते रिअलिस्टिक असायला हवे, टाइम बॉन्ड मध्ये कम्प्लीट होणं महत्वाचं आहे, अचिवेबल असायला हवे, ते आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये बघितलं होतं. अँड बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, कोणते बेसिक 3 ऑब्जेक्टिव्ह सांगितले होते सांगा बरं. कोण सांगेल? कस्टमर सॅटिस्फॅक्शन, हा, मॅक्झिमम प्रॉफिट, सोशल वेलफेअर. देन गुड. हा, आणखी 3 ऑब्जेक्टिव्ह होते, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मॅक्झिमम प्रॉफिट अँड सोशल वेलफेअर. ओके, हे 3 ऑब्जेक्टिव्ह लक्षात ठेवा. कधीही विचारलं तुम्हाला बिझनेसचे बेसिक ऑब्जेक्टिव्ह काय असतात, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, तर हे 3 ऑब्जेक्टिव्ह असतील, ज्यामध्ये येईल कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मॅक्झिमम प्रॉफिट अँड सोशल वेलफेअर. अँड प्रॉफिट मॅक्झिमायझेशन इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेस. ओके, प्रत्येक बिझनेसचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह हे काय असणार आहे, तर मॅक्झिमम प्रॉफिट असेल. राईट. सो आपण कुठेपर्यंत लर्न केलेलं आहे? इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह थोडंसं रिकॉल करूया आपण. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय सांगितलं होतं? इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह मीन्स दोज ऑब्जेक्टिव्ह इज रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्थ. ओके, जिथे आपल्याला काय करायचं आहे, खूप सारा पैसा मिळवायचा आहे, खूप सारा प्रॉफिट अर्न करायचा आहे. मग प्रॉफिट अर्न करण्यासाठी काय करावं लागेल? मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज इनोव्हेशन. ओके, तुम्हाला इनोव्हेशन थिंक केल्याशिवाय, इनोव्हेशनला इम्पॉर्टन्स दिल्याशिवाय तुम्ही प्रॉफिट मिळवू शकाल का? नाही. बिकॉज प्रॉफिट इज द लाईफब्लड ऑफ बिझनेस. आपण काय बघितलं? प्रॉफिट इज द लाईफब्लड ऑफ द बिझनेस. ईच अँड एव्हरी ऍक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गनायझेशन इज डिपेंड्स ऑन अवर प्रॉफिट. ही कशावरती डिपेंड्स असणार आहे? प्रॉफिट वरती डिपेंड्स असणार आहे. मग प्रॉफिट मिळवायचं आहे तर काय करावं लागेल? आपण सांगितलं की इनोव्हेशन करणं महत्वाचं आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शनला इम्पॉर्टन्स द्या, किंवा दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ ऑर्गनायझेशन. दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ ऑर्गनायझेशन. त्या पर्सनला सुद्धा तुम्ही सॅटिस्फाय करणं गरजेचं आहे. त्या पर्सनला आपण काय म्हणतो बरं? स्टेक होल्डर. लक्षात ठेवा, स्टेक होल्डर मीन्स दोज पर्सन आर डायरेक्टली और इनडायरेक्टली कनेक्ट विथ बिझनेस. दिस इज कॉल्ड स्टेक होल्डर ग्रुप. मग स्टेक होल्डर ग्रुप मध्ये कोण येणार आहे? फर्स्ट येईल एम्प्लॉईज. ओके, एम्प्लॉईज आहेत, क्रेडिटर आहेत, शेअर होल्डर आहेत, कस्टमर आहेत, बँकर आहेत, गव्हर्नमेंट आहे. ओके, हे कुठे ना कुठेतरी काय होणार आहे, तर कुठल्या ना कुठल्या कारणावरून आपल्या बिझनेस सोबत कनेक्ट होत असतात. राईट. आणि ह्या प्रत्येकाचं सॅटिस्फॅक्शन खूप महत्वाचं आहे. तुम्हाला प्रॉफिट अर्न करण्यासाठी असेल किंवा तुमचं गुडविल अर्न करण्यासाठी असेल, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. ओके, चला पुढे जाऊया. सो रेग्युलर इनोव्हेशन महत्वाचं आहे, आणि जे काही तुमच्याकडे रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन झालं पाहिजे. यामध्ये मेन आहे मटेरियल आहे, मनी आहे आणि मशीन आहे. ओके, दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट रिसोर्सेस फॉर दी ऑर्गनायझेशन, आणि हे आपण ऑप्टिमम लेवलवरती काय केले पाहिजे, तर युटिलाइज केले पाहिजे. ओके, इथेपर्यंत आपण बघितलं होतं. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह कडे जाऊया आपण. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे सोशल ऑब्जेक्टिव्ह. ओके, सोशल ऑब्जेक्टिव्ह काय सांगितलं असेल बरं यामध्ये? तर ज्या काही सोशल वेलफेअर थिंग आहेत त्या तुम्हाला काय करायच्या आहेत, तर फुलफिल करायच्या आहेत, अचीव करायच्या आहेत. सो सोशल ऑब्जेक्टिव्ह आर दोज ऑब्जेक्टिव्ह ऑफ बिझनेस विच आर डिझायर टू बी अचीव्ड फॉर द बेनिफिट ऑफ द सोसायटी. सोशल ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय असेल? लक्षात ठेवा, दोज ऑब्जेक्टिव्ह बेनिफिशियल फॉर द सोसायटी. ज्या ऑब्जेक्टिव्ह मधून फर्स्ट थिंग तुम्हाला सॅटिस्फॅक्शन एक वेळ नाही मिळालं तरी चालेल, लक्षात ठेवा, ऍज अ बिझनेस म्हणून, पण सोसायटीला त्याचं सॅटिस्फॅक्शन मिळणं खूप महत्वाचं आहे, तरच आपण त्याला सोशल ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? अरे, सोशल ऑब्जेक्टिव्हचं मिनिंग क्लिअर झालं का तुम्हाला? मी तुम्हाला जरा जागी व्हा बरं फटाक्षे. सगळ्यांनी, आणि सगळ्यांचे आन्सर एक्सपेक्टेड आहेत. सोशल ऑब्जेक्टिव्हचा पर्पज काय आहे? बेनिफिट फॉर द सोसायटी, हे लक्षात ठेवायचं इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये.
द पर्पज ऑफ सोशल ऑब्जेक्टिव्ह इज काय आहे, बेनिफिट फॉर द सोसायटी. जे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह रन कराल, जे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही अचीव्ह कराल, त्यामधून मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय असणार आहे, सोशल सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे, सोसायटीचं सॅटिस्फॅक्शन झालं पाहिजे. मग काय आहे बघूया आपण. बिझनेस ऑपरेशन इन अ सोसायटी बाय युटिलायझिंग इट्स स्केअर्स रिसोर्सेस, द सोसायटी एक्सपेक्ट समथिंग इन रिटर्न फॉर इट्स वेलफेअर. ओके, म्हणजे बिझनेस फक्त सांगतो का ओके तुम्ही गुड्स प्रोव्हाइड करा, झाली तुमची रिस्पॉन्सिबिलिटी संपली. नो, त्याचबरोबर तुम्हाला ऍज अ सोशल वेलफेअर म्हणून काही ना काही गोष्टी रन करणं महत्वाचं असणार आहे. फर्स्ट जे कॉमनच आहे, जे बेसिक आपण ऍज अ कस्टमर म्हणून काय एक्सपेक्ट करतो बरं, क्वालिटी गुड्स है ना. कोणत्याही ऑर्गनायझेशन कडून आपण काय एक्सपेक्ट करणार आहे, फर्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज क्वालिटी गुड्स. तो काय आहे बघूया. प्रोडक्शन अँड सप्लाय ऑफ क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस. The business utilize the various resources of the society. The society expect to get the quality goods and services from the business. आता बिझनेस सुद्धा सोसायटी कडून काही ना काहीतरी घेत असतो, काही ना काही रिसोर्सेस घेत असतो. यामध्ये मेन आहे, मशीन आहे, मटेरियल आहे, लँड आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. जे काही बिझनेस साठी रिक्वायर आहे हे बिझनेसला कुठून येतं बरं, ह्या सोसायटी मधूनच मिळत असतं है ना. मग सोसायटी पण एक्सपेक्ट करते, जर आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय ना, तर तुम्ही सुद्धा रिटर्न मध्ये काहीतरी दिलं पाहिजे. बेसिक थिंग. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस इज टू प्रोड्यूस बेटर क्वालिटी प्रोडक्ट अँड सप्लाय ऍट द राईट टाइम, ऍट द राईट प्लेस, ऍट द राईट कस्टमर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. लक्षात ठेवा, फक्त क्वालिटी गुड्स घेऊन तुम्ही बसू नका. काय करायला हवं मग, तर जे गुड्स तुम्ही घेतलेले आहेत, दोज गुड्स प्रोव्हाइड ऍट द राईट टाइम, ऍट द राईट प्लेस, ऍट द राईट कन्झ्युमर. राईट 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 सगळं लक्षात ठेवा. राईट टाइम वरती ते प्लेस झालं पाहिजे, राईट प्लेस वरती झालं पाहिजे, राईट प्राइस वरती झालं पाहिजे, आणि ज्या कंझ्युमरला नीड आहे त्या कंझ्युमर पर्यंत रीच झालं पाहिजे. इज इट क्लिअर फर्स्ट पॉइंट? Yes, ma'am. Yes, ma'am. शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवाल, बिझनेस प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस ऍज पर द कस्टमर एक्सपेक्टेशन अँड प्रोव्हाइड गुड्स ऍट द राईट टाइम, ऍट द राईट प्लेस, ऍट द राईट कंझ्युमर. हे लास्ट सेंटेन्स खूप महत्वाचं असेल ना, ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून. क्वालिटी गुड्स आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही ते राईट प्राइसला राईट टाइम वरती रीच केलं पाहिजे. दॅट्स इट. नेक्स्ट पॉइंट, अडॉप्शन ऑफ फेअर ट्रेड प्रॅक्टिस. ओके, फेअर ट्रेड प्रॅक्टिस सुद्धा महत्वाची आहे. फेअर ट्रेड प्रॅक्टिस म्हणजे काय हो, जसं की आपण म्हणतो, ज्या तुम्ही ऍड करता, ज्या तुम्ही पब्लिसिटी करता, जे तुम्ही होर्डिंग लावता, ओके, ह्या पद्धतीनेच तुम्ही प्रोडक्शन सप्लाय करणं महत्वाचं आहे. ओके, त्या पद्धतीने ज्या गोष्टी तुम्ही डिस्प्ले केलेल्या आहेत त्याच गोष्टी तुम्ही काय करा तर पुढे आणा. That means every society activities such as hoarding, black marketing and overcharging are considered undesirable. आपण असं कधी एक्सपेक्ट करतो का? अरे बऱ्याच वेळ तर आपल्याला आता सुद्धा प्रॅक्टिकल असे एक्सपिरियन्स येतात बघा, किंवा कोविडच्या सिच्युएशन मध्ये आपण खूप साऱ्या लोकांनी ऑनलाईन सर्व्हिसेस प्रेफर केलेले आहेत है ना. जिथे आपल्याला फिजिकली जाणं पॉसिबल नाहीये तिथे आपण ऑनलाईन सर्व्हिसेस प्रेफर केल्या. मग आपल्या डिझायर काय होत्या बरं तिथे, तर ज्या तुम्ही सर्व्हिसेस आम्हाला शो केलेल्या आहेत त्याच पद्धतीने आम्हाला रीच झाल्या पाहिजे है ना. म्हणजे ज्या पद्धतीने तुमची क्वालिटी दिसते ना पिक्चर मध्ये, तीच क्वालिटी एक्सपेक्टेड असणार आहे. म्हणजे कुठेही तुम्ही ब्लॅक मार्केटिंग करू नका किंवा ओव्हर चार्ज करू नका, होर्डिंग रॉंग दाखवू नका. दॅट मीन्स बिसाइड मिसलीडिंग ऍडव्हर्टाइजमेंट ऑब्टेन गिव्ह अ फॉल्स इम्प्रेशन अबाउट द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट है ना. जर तुम्ही चुकीची ऍड दाखवली तर नक्कीच काय होणार आहे, तिथे तुमच्या कंपनीचं, तुमच्या प्रोडक्टचं मिस इम्प्रेशन पडू शकेल, किंवा तुमच्या प्रोडक्टला जरी क्वालिटी असेल तरी तिथे मिस इम्प्रेशन हे पडू शकेल. सो ऍट द पॉइंट, जर तुम्हाला सोशल ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करायचे आहे तर काय करावं लागेल सांगा आता तुम्ही. सो ह्या पॉइंटशी रिलेटेड सांगायची, जर तुम्हाला सोशल ऑब्जेक्टिव्ह फुलफिल करायचे आहेत, सोशल ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे आहेत, तर काय करावं लागेल मग सांगा बरं फटाफट. ह्या पॉइंट मध्ये कोणते कोणते पॉइंट ऍड केले त्याच्याशी रिलेटेड सांगावे लागतील, सांगा बरं. कोण सांगेल? अथिका, अभिषेक, आदिती, अदनान, अली. चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल.
प्रोव्हाइड बेस्ट क्वालिटी गुड्स ऍट रिझनेबल प्राइस टू द कस्टमर. ओके, व्हेरी गुड. हा, रोजमी राईट. आणखी काय सांगावं लागेल? इथे जे आपण पॉईंट दिलेले आहेत ना, काय सांगितलेलं आहे? होर्डिंग है ना, जे होर्डिंग तुम्ही डिस्प्ले करणार आहात प्रॉपर करा. म्हणजे जिथे कुठेही तुमची काय म्हणतो आपण इमेज खराब होऊ नये किंवा कस्टमरला हा एक्सपेक्टेशन सुद्धा होऊ नये. जे आहे ते आहे. ओके, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी ही आहे ना, तितकंच तुम्ही होर्डिंग करा. ब्लॅक मार्केटिंग करू नका तुम्ही. मार्केटिंग म्हणजे काय म्हणतो आपण? मार्केटिंग मीन्स प्रोव्हाइड गुड्स अँड सर्व्हिसेस टू द कंझ्युमर, देन कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट कंझ्युमर नीड, वॉन्ट अँड एक्सपेक्टेशन अँड सॅटिस्फाय देम. त्या गोष्टी सॅटिस्फाय करणे आहे ना, दॅट मीन्स मार्केटिंग. मग ह्या मार्केटिंग मध्ये तुम्ही कुठेही ब्लॅक मार्केटिंग करू नका, ओव्हर चार्जिंग करू नका. जर तुम्हाला इथे इथिक्स फॉलो करायचे असेल तर काय करावं लागेल? दॅट मीन्स प्रेफर प्रॉपर मार्केटिंग, प्रॉपर होर्डिंग, देन चार्ज रिझनेबल प्राइस. ओके, रिझनेबल प्राइस चार्ज करा. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, चलो नेक्स्ट पॉइंट. पॉइंट नंबर 3, contribution to the general welfare of the society. ओके, जनरल वेलफेअर ऑफ द सोसायटी सुद्धा महत्वाचे आहे. तुम्ही तुमचं काम केलं, तुम्ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी होती, राईट क्वालिटीवरती प्रोडक्ट सप्लाय केलेला आहे, प्रॉपर ऍडव्हर्टाइजमेंट केली, प्रॉपर पब्लिसिटी केलेली आहे, रिझनेबल प्राइस चार्ज. पुढे जाऊन काय सांगतो आपण सोशल ऑब्जेक्टिव्ह मध्ये? कॉन्ट्रीब्यूट टू द जनरल वेलफेअर टू द सोसायटी. दॅट मीन्स बिझनेस युनिट शुड वर्क फॉर द जनरल वेलफेअर अँड upliftment of the society. So this is possible through running of the school and colleges. काय सांगायचंय बघा? सोशल वेलफेअर म्हणजे काय करावं लागेल? दॅट मीन्स तुम्हाला कंपल्शन नाही केलेलं. फर्स्ट थिंग त्या पॉइंट मध्ये काय सांगतो आपण? तुम्हाला कंपल्शन नाही केलेलं की तुम्ही ह्या गोष्टी केल्याच पाहिजे. पण इथे काय सांगायचं आहे की ओके, तुम्हाला जर तुमच्या बिझनेसचं नावलौकिक म्हणजेच तुमचं रेप्युटेशन इन्क्रीज करायचं आहे, तुमचं गुडविल इन्क्रीज करायचं आहे, एक स्टँडर्ड मेंटेन करायचं आहे, तर एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीला इम्पॉर्टन्स द्या. म्हणजे तुम्ही तुमच्याच एखाद्या कंपनीचं स्कूल काय केलेलं आहे तिथे इस्टॅब्लिश केलं, स्कूल रन केलं, एखादं कॉलेज रन केलं, एखादी इन्स्टिट्यूट रन केलं, है ना. दॅट मीन्स जनरल वेलफेअर ऑफ दी सोसायटी. सोसायटीला तिथे एक्सपेक्ट नव्हतं की ओके असायला हवं. पण सपोज आता तुमची कंपनी फार कुठेतरी आउटसाइड ठिकाणी आहे आणि तिथे तुमचे एम्प्लॉईज काम करतायत, मग तिथे त्यांच्या फॅमिलीला सुटेबल होईल अशा तरी फॅसिलिटी तुम्ही मिनिमम त्यांना प्रोव्हाइड केल्या पाहिजे. मग यामध्ये स्कूल कॉलेजेस असेल किंवा एखादी मेडिकल फॅसिलिटी असेल, एखादी कॅन्टीन फॅसिलिटी असेल, व्हॉट एव्हर. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. तो स्कूल कॉलेज प्रत्येक पॉइंट मध्ये काय लक्षात ठेवायचं हे शॉर्ट मध्ये लिहून घ्या बरं. मी परत सांगणार नाही. ह्या पॉइंट मध्ये काय महत्वाचं आहे? रनिंग स्कूल अँड कॉलेज ऍज वेल ऍज ऑर्गनाइज व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, हे 3 पॉइंट महत्वाचे आहेत. पॉइंट नंबर 2 मध्ये प्रेफर प्रॉपर ऍडव्हर्टाइजमेंट, प्रॉपर मार्केटिंग, चार्ज, रिझनेबल प्राइस, हे 3 वर्ड आले पाहिजे तिथे. प्रॉपर होर्डिंग, प्रॉपर याच्या अंडर येऊ देत. होर्डिंग, मार्केटिंग, ऍडव्हर्टाइजमेंट अँड रिझनेबल चार्ज, हे 3 पॉइंट आले पाहिजे इथे स्कूल, कॉलेज अँड व्होकेशनल ट्रेनिंग. ओके, चला पुढे जाऊया आपण. हे आपले झाले सोशल ऑब्जेक्टिव्ह. पुढे आपण म्हणतो की ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. ह्युमन इज अ सेट, राईट. ह्युमन म्हणजे कोण आहेत? तर एम्प्लॉईज आहेत. तर एम्प्लॉईज पॉइंट ऑफ व्ह्यूने एम्प्लॉई जसं की म्हणतो आपण प्रत्येक पर्सनला सॅटिस्फाय करणं महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं बघा की स्टेक होल्डर ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय आहे? तो स्टेक होल्डर आहेत ना, ह्या प्रत्येकाला तुम्ही सॅटिस्फाय केलं पाहिजे. आता जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्व केलं ना, आपण कस्टमरना सॅटिस्फाय करतो, आपण एम्प्लॉईजना सॅटिस्फाय करतो, आपण शेअर होल्डरना सॅटिस्फाय करतो, आपण गव्हर्नमेंटला सॅटिस्फाय करतो, आपण एम्प्लॉईजला सॅटिस्फाय करतो. ओके, सो आता हा पॉइंट जो असणार आहे हा टोटली एम्प्लॉईज वरती फोकस आहे. So human objective refers to the objective aim at the well-being as well as fulfillment of the expectation of the employees, right? म्हणजे एम्प्लॉईजला बेसिक. आता तुम्ही सपोज जर एखाद्या कंपनीमध्ये जॉब करणार असाल तर तुम्हाला काय एक्सपेक्टेड असतील सांगा बरं? कोणत्या गोष्टी एक्सपेक्टेड असणार आहे? अभिषेक सांग, आदिती, सिद्धी, श्रुती, सानिका, बोला फटाफट. तन्मय. सॅलरी चांगली मिळावी. बेसिक थिंग की आपण पहिली फर्स्ट लेवल आपली काय असते? सॅलरी. ओके,
बेसिक रिक्वायरमेंट. कमेंट सेक्शन मध्ये जरी सांगितलं तरी चालेल. ओके रोजमिन, राईट. फेअर रेम्युनरेशन तुम्हाला एक्सपेक्टेड आहे, बेसिक थिंग है ना. देन गुड कोऑर्डिनेशन अमंग अदर एम्प्लॉईज, व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही जिथे काम करणार आहात तिथल्या एम्प्लॉईजने तुम्हाला प्रॉपर कोऑर्डिनेट करणं महत्वाचं आहे. ऍज वेल ऍज अ मॅनेजर, ऍज अ मॅनेजमेंट म्हणून तुम्ही त्यांच्याकडून काय एक्सपेक्ट करताय, राईट. तुबा सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर एम्प्लॉईज. म्हणजे जिथे काम करताय खूप सारं पेमेंट मिळते, अरे कोणच विचारत नाहीये आपल्याला, असं नको है ना. म्हणजे जिथे तुम्हाला सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन हे मिळायलाच हवं, तरच तुम्ही काय करू शकाल, तुमचे 100% देऊ शकाल. काय काय येईल बघा यामध्ये. बेसिक थिंग फर्स्ट असणार आहे सॅलरी, रेम्युनरेशन. त्याच्यानंतर असणार आहे तुम्हाला ग्रुप ऍक्टिव्हिटी दिली असेल तर प्रॉपर ग्रुप सिलेक्ट करून द्यावा. कुठेही तुम्ही जर तिथे कॉन्फ्लिक्ट क्रिएट होत असतील तर असा ग्रुप तुम्हाला तिथे आणि तिथे सिलेक्ट करून देऊ नये. ज्या ठिकाणी तुम्ही काम करणार आहात तो ते प्लेस प्रॉपर असणं महत्वाचं आहे. बेसिक थिंग फॉर एक्झाम्पल तिथे लाईट असायला हवी, तिथे फॅन असायला हवा, तिथे प्रॉपर व्हेंटिलेशन असायला हवं, तिथे वॉशरूमची फॅसिलिटी असायला हवी. सिम्पल थिंग है ना. दॅट मीन्स त्या बेसिक गोष्टी आहेत त्या ह्युमनला एक्सपेक्टेड असणार आहे. थोडंसं काम करून कंटाळा आला, त्याला कॅन्टीनला जाता यावं, अशा जवळपास कॅन्टीन फॅसिलिटी असायला हवी. ओके. देन ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी सुद्धा एक्सपेक्टेड आहे. आणखी काय एम्प्लॉईज एक्सपेक्ट करतात, मी खूप सारं काम केलंय, मला कोणीतरी माझं कौतुक करायला हवं, मला मोटिवेट करणं महत्वाचं आहे. मग मोटिवेट करा तुम्ही. एखाद्या एम्प्लॉईजने खूप छान काम केलेलं आहे, त्याला एखादा इन्सेंटिव्ह द्या, त्याला एखादे बोनस द्या, त्याला एखादा रिवॉर्ड द्या. ह्या गोष्टी एक्सपेक्टेड असणार आहेत अंडर ह्युमन ऑब्जेक्टिव्ह. मग ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये लक्षात ठेवा, ऑर्गनायझेशन काय करतं बरं. ह्युमन ऑब्जेक्टिव्ह मध्ये ऑर्गनायझेशन, एक मिनिट, डिवायडेड ऑब्जेक्टिव्ह इन 2 पार्ट लाईक अ मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी. मॉनिटरी म्हणजे आपण वर्डिंग वरून सांगू शकतो, दोज आर रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्क, म्हणजे पैशाशी रिलेटेड असते. हे ऑब्जेक्टिव्ह आधी सेट करायला हवे. त्यामध्ये मग सॅलरी असेल, रेम्युनरेशन असेल, वेजेस असेल, इन्सेंटिव्ह असेल, बोनस असेल. आणि नॉन मॉनिटरी, हा मी प्रश्न तुम्हाला, हा जो क्वेश्चन आहे ना, व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी, जसं मी तुम्हाला सांगितलं बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन, हे तुम्ही कुठेही गेलात, फर्स्ट सेमिस्टर टू लास्ट सेमिस्टर, कधीही विचारलं तरी सांगता आलं पाहिजे. तसंच हा पण जो पॉइंट आहे मी आता जो सांगते तुम्हाला, हा क्वेश्चन, हा पॉइंट तुम्हाला प्रत्येक वेळी रिपीट होणारा आहे. कोणता, मॉनिटरी फॅसिलिटी कोणत्या आणि नॉन मॉनिटरी फॅसिलिटी कोणत्या. व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी फॅसिलिटी अँड व्हॉट इज मीन बाय नॉन मॉनिटरी फॅसिलिटी. सो लिसन केअरफुली. मॉनिटरी म्हणजे काय सांगितलं, दोज आर रिलेटेड टू मनी अँड मनीज वर्क. ओके. जिथे आपण एम्प्लॉईजला डिरेक्टली पैशाच्या स्वरूपात काहीतरी फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. म्हणजेच काय आलं, सॅलरी आली है ना, म्हणजेच बोनस आला, एखादा इन्सेंटिव्ह आला, वेजीस आलं, रेम्युनरेशन आलं, व्हॉट एव्हर इट मे बी, दोज आर डिरेक्टली रिलेटेड टू द मनी. आर यू गेटिंग माय पॉइंट. Yes, ma'am. ओके. देन नॉन मॉनिटरी म्हणजे काय, जे पैशाच्या स्वरूपात आपण एम्प्लॉईजना सर्व्हिसेस नाही देत, पैशाच्या स्वरूपात आपण एम्प्लॉईजना सर्व्हिस नाही, तर त्या काय करतो, जरा जागे व्हा बरं. जागे झालात का सगळे बघा, लक्ष द्या, कारण हा पॉईंट मी बऱ्याच वेळी रिपिटेशनला येईल ना, कुठे ना कुठेतरी आहेच हा कॉमर्स मध्ये, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी फॅसिलिटी. सो काय सांगतोय आपण, मॉनिटरी म्हणजे सांगितलं सॅलरी, वेजेस, बोनस एक्सेट्रा एक्सेट्रा. नॉन मॉनिटरी म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला, जे आपण पैशाच्या स्वरूपात डिरेक्टली नाही देत, तर त्या काय करतो. व्हेरी गुड टुबा. हेल्थ फॅसिलिटी, मेडिकल फॅसिलिटी, कॅन्टीन फॅसिलिटी, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी. ओके. ज्या की डिरेक्टली आपण फॅसिलिटी ओके फटीक स्वरूपात देतो आपण त्यांना, फटीक म्हणतात. ओके. या स्वरूपात दिल्या जातात, त्या असणार आहेत नॉन मॉनिटरी फॅसिलिटी टू दी एम्प्लॉई. ओके. म्हणजे ट्रॅव्हलिंग आलं, कॅन्टीन फॅसिलिटी आलं, चिल्ड्रन एज्युकेशन फॅसिलिटी असेल, कॅन्टीन फॅसिलिटी असेल, मेडिकल फॅसिलिटी असेल, इन्शुरन्स फॅसिलिटी असेल, ह्या ज्या फॅसिलिटी असणार आहेत त्या नॉन मॉनिटरी फॅसिलिटी असतील. इज इट क्लिअर. Yes, ma'am. Yes, ma'am. आता ह्या सगळ्या रिवाइज केलेल्या आहेत, त्या तुम्ही एकदा सेल्फ स्टडीने रेफर करायच्या.
economic well-being of the employees, then social and psychological satisfaction of the employees and development of the human resources. नेक्स्ट जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे नॅशनल ऑब्जेक्टिव्ह. ओके, सो बीइंग अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कंट्री, every business must have the objective of fulfilling national goals and aspirations. ओके, म्हणजे तुम्हाला तुमचा कम्फर्ट झोन सोडून कुठेतरी पुढे जेव्हा जायचं आहे, ग्लोबल लेवलला जेव्हा जायचं आहे, तेव्हा या गोष्टीचा विचार करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. सो नॅशनल ऑब्जेक्टिव्ह मध्ये फर्स्ट असेल क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट. ऑब्विसली काय करावं लागेल तुम्हाला, तुमच्या जॉब मधून खूप साऱ्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या क्रिएट करून द्याव्या लागतील, है ना. So one of the most important national objective of the business is to create opportunities for gainful employment of people. Employees ना तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटी ह्या क्रिएट करून देता आल्या पाहिजे. This can be achieved by the establishment of new business unit. मग काय करावं लागेल बरं, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज तुम्हाला द्यायची आहे, तर काय करावं लागेल, तुम्ही एखादा तुमचाच बिझनेस युनिट इंट्रोड्यूस करा नव्याने. तिथे तुम्हाला रिक्वायरमेंट असू शकते एक्सपांडिंग मार्केट तुम्हाला एक्सपांड करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला एम्प्लॉईची गरज असणार आहे. फाइंडिंग डिस्ट्रीब्युशन चॅनल. ओके, तुम्हाला डिस्ट्रीब्युशन चॅनल काय करायचं आहे, वाईड करायचं आहे, इन्क्रीज करायचं आहे. दॅट टाइम ऑल्सो वी रिक्वायर व्हेरियस एम्प्लॉईज. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ह्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट हे करू शकता. इज इट क्लिअर पॉइंट नंबर फर्स्ट? Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. प्रोडक्शन अकॉर्डिंग टू द नॅशनल प्रायोरिटी. ओके, प्रायोरिटी सुद्धा जसं आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये सांगितलं ना, ऑब्जेक्टिव्ह सुद्धा आपल्या प्रायोरिटी नुसार आपण सेट करतो, तसे इथे सुद्धा आपल्याला प्रायोरिटी खूप महत्वाची आहे. बिझनेस युनिट शुड प्रोड्यूस अँड सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस इन अकॉर्डन्स विथ द प्रायोरिटी लेड डाऊन इन द प्लॅन अँड पॉलिसी ऑफ द गव्हर्नमेंट. ओके, गव्हर्नमेंट तुम्हाला डिसाइड करून देईल. आता जसं की आपण कोविडच्या सिच्युएशन मध्ये बघितलं, खूप सारे बिझनेसेस असे आहेत की ज्यांचा ऍक्च्युली बेसिक एम हे डिफरंट होतं, पण कोविडच्या पिरियड मध्ये खूप साऱ्या कंपनीने हँड ग्लोव्ज किंवा इव्हन काय म्हणतो आपण नॅपकिन असतील, देन त्याच्यानंतर आणखी मास्क असतील, हे सुद्धा काय केलेले आहेत, प्रोड्यूस केले आहे ना. सो तुमचा मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे, आणि त्याचबरोबर काय म्हणतो आपण गव्हर्नमेंटच्या पॉलिसी काय आहेत, सिच्युएशन काय आहे, याचा आणखी आपण एक एक्झाम्पल देऊ शकतो. हे सायक्लिकल पिरियड असतो ना, जो आपण इकॉनॉमिक्स मध्ये लर्न करतो बघा, डिप्रेशन, देन काय म्हणतो आपण रिकव्हरी पिरियड है ना, प्रॉस्पेरिटी पिरियड. ही जी सिच्युएशन असते मार्केटमध्ये, त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने गव्हर्नमेंट काय करतात, गव्हर्नमेंट चेंज प्लॅन अँड पॉलिसी. सो ह्या प्लॅन अँड पॉलिसी लक्षात ठेवून तुम्हाला तुमचे ऑब्जेक्टिव्ह सेट करायचे. नेक्स्ट, कॉन्ट्रीब्यूट टू द रेव्हेन्यू ऑफ द कंट्री. आता ह्या कशा पद्धतीने देऊ शकतो आपण, गव्हर्नमेंटला रेव्हेन्यू द्यायचा आहे, म्हणजेच काय, पे टॅक्स रेग्युलरली. ओके, किंवा ज्या ड्युटीज आहेत ह्या हॉनेस्टली काय करा, तर कम्प्लीट करा. That means the business owners should pay their taxes and due honesty and regularly. This will increase the revenue of the government, which can be used for the development of the nation. आणि नक्कीच तुम्ही जेव्हा तुमचे नॅशनल ऑब्जेक्टिव्ह फुलफिल कराल, तेव्हा ऑटोमॅटिकली नेशनची डेव्हलपमेंट सुद्धा होऊ शकते. इज इट क्लिअर पॉइंट नंबर 2, 3? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. पॉइंट नंबर आय थिंक हे लास्ट ऑब्जेक्टिव्ह असेल, ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कंट्रीच्या बाहेर जाऊन जेव्हा तुम्ही वस्तू सेल करताय, तेव्हा तुम्हाला ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह हे फुलफिल करावे लागते. फर्स्ट, राईज जनरल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. सो ग्रोथ ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटी अक्रॉस नॅशनल ब्रॉडर मार्केट मेक क्वालिटी गुड्स अवेलेबल ॲट अ रिझनेबल प्राइस ऑल ओव्हर द वर्ल्ड. म्हणजे इथे जसं आपण इकॉनॉमिक्स मध्ये लर्न करतो बघा, डिस्क्रिमिनेट करणं किंवा डम्पिंग करणं किंवा मोनोपॉली करणं, नो. तुम्ही ऍज अ ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह म्हणून काय करा, तर रिझनेबल प्राइस चार्ज करा सगळ्यांकडून, आहे ना. जितकं तुम्हाला पॉसिबल आहे तितकी तुम्ही काय करा, रिझनेबल प्राइस चार्ज करा.
the people of one country get use the similar types of goods that people in other country are using. तर सेम टाइप्स ऑफ गुड्स तुम्ही काय करताय, प्रोड्यूस करताय आणि वेगवेगळ्या ठिकाणी सेल करताय, तर काय करा तुम्ही, हे ऑब्जेक्टिव्ह प्रेफर करा, रिझनेबल प्राइस चार्ज करा. पण असं प्रॅक्टिकली होतं का हो? प्राइस तिथे डिफरन्शिएट काहीतरी केल्या जातात जेणेकरून प्रत्येक ऑर्गनायझेशनचं जे बेसिक ऑब्जेक्टिव्ह आहे मॅक्सिमम प्रॉफिट हे. पण सांगायचं काय आहे, दिस इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूवर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर काय सांगतो आपण, जर तुम्ही एखादं प्रोडक्ट, इथे प्रोडक्टला इम्पॉर्टंट द्यायला हवं होतं ऍक्च्युली. म्हणजे जर तुम्ही एखादं क्वालिटी प्रोडक्ट प्रोड्यूस केले ना, दॅट टाइम सेम प्रोडक्ट सेल फॉर सेल टू अनदर कंट्रीज. ओके, तुम्ही तेच प्रोडक्ट काय करा, दुसऱ्या कंट्रीमध्ये सेल करा. म्हणजे असं नको की फॉरेन वाले काय आमच्याकडे स्टँडर्ड एखादं प्रोडक्ट प्रोड्यूस करतील, तिथे सेल करतील आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये तुम्ही एखादं चीप लेवलचं प्रोडक्ट सेल करा. नो, दिस इज नॉट अ ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह. तर ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह मध्ये नेमकं काय सांगायचं आहे लक्षात ठेवा. ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय, जर तुम्ही एखादं क्वालिटेटिव्ह प्रोडक्ट प्रोड्यूस करत असाल तर सेम प्रोडक्ट तुम्ही त्या दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा सेल केलं पाहिजे. ऍज द रिझल्ट इम्प्रूव्ह द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ऑफ द पीपल. इज इट क्लिअर? हा पॉइंट क्लिअर झाला का बघा? Yes, ma'am. लक्षात काय ठेवायचं आहे, प्रोड्यूस क्वालिटी गुड्स अवेलेबल ऍट द रिझनेबल प्राइस ऑल ओव्हर द वर्ल्ड. हे सेंटेन्स महत्वाचं आहे. प्रोड्यूस क्वालिटी गुड्स अवेलेबल ऍट रिझनेबल प्राइस ऑल ओव्हर द वर्ल्ड. क्वालिटी गुड्स प्रोड्यूस करा, रिझनेबल प्राइस मध्ये ते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये सेल करा. दॅट्स नेक्स्ट. Reduce disparities among nation. Business should help to reduce disparities among the rich and poor nation of the world by expanding its operation. ओके, जसं तर तुम्ही आय थिंक हे बऱ्याचशाच गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये पण असते बघा. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कुठे लर्न केलंय का तुम्ही? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक्स मध्ये झालेलं आहे का कुठे? येस, No, ma'am. काहीतरी रिप्लाय द्या. Yes. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये काय, तर तिथे तुम्ही काय करता, ही एक अशी ऑर्गनायझेशन आहे जिथे कंट्री मधून येणारे वेगवेगळे बॅरियर आहेत हे कमी केले जातात, जिथे डिस्प्यूट सॉल्व्ह केले जातात, जिथे एक फ्री ट्रेड ऑर्गनायझेशनला इम्पॉर्टन्स दिलं जातं. ओके, म्हणजे कुठेही डिस्पॅरिटी असू नये. सो बिझनेस शुड हेल्प टू रिड्यूस डिस्पॅरिटीज अमंग द रिच अँड पुअर नेशन ऑफ द वर्ल्ड बाय एक्सपांडिंग इट्स ऑपरेशन. ऍज अ ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह, तुमचं ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह आहे ना, तर तुम्ही काय केलं पाहिजे, तर कुठेही डिस्क्रिमिनेशन नाही केलं पाहिजे रिच अँड पुअर नेशन. म्हणजे असं नको की तुम्ही फक्त एखाद्या काय म्हणतो आपण रिच कंट्रीमध्ये वस्तू सेल करताय, असं न करता ऍज अ ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्ही पुअर नेशन मध्ये सुद्धा, पुअर कंट्रीमध्ये सुद्धा तुम्ही तुमचं प्रोडक्ट हे सेल केलं पाहिजे. ओके, बाय वे ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन द डेव्हलपिंग as well as underdeveloped country, it can foster their industrial and economic growth. ओके, जेणेकरून तुमची इकॉनॉमिक ग्रोथ, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होईल आणि ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्री ह्या दोन्ही ठिकाणी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, तरच त्याला आपण ग्लोबल ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकतो. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Last point, make available globally competitive goods and services. So business should produce goods and services which are globally competitive and have a huge demand in the foreign market. म्हणजे तुम्ही कोणते प्रोडक्ट प्रोड्यूस करा, ज्या प्रोडक्टला ऍक्च्युअल डिमांड आहे, ज्या प्रोडक्टला ऍक्च्युअल कॉम्पिटिशन आहे आणि ह्यूज डिमांड आहे, असंच प्रोडक्ट तुम्ही काय करा, तर प्रोड्यूस करा. ओके, सो प्रोड्यूस गुड्स अँड सर्व्हिसेस ऍज पर दी कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड असं म्हणू शकतो आपण. ऍज पर दी कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये काय एक्सपेक्टेड आहे ते प्रोडक्ट तुम्ही प्रोड्यूस करा. दिस विल इम्प्रूव्ह द इमेज ऑफ द एक्सपोर्टिंग कंट्री अँड ऑल्सो अर्न मोर फॉरेन एक्सचेंज. आणि नक्कीच तुम्हाला इथे काय होऊ शकतो, फॉरेन एक्सचेंज हा जास्तीत जास्त मिळू शकतो. कधी? जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह प्रोडक्ट प्रोड्यूस केलं तर. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. का बघा सगळ्यांना? चला एक
2 Yes, मिनिटांमध्ये ma'am. आपण काय करूया, रिवाइज करूया. इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लक्षात ठेवायला सांगितलं होतं, ऑब्जेक्टिव्ह इज एसेन्शियल फॉर द ऑर्गनायझेशन. So objective must be smart. The basic objective of organization: customer satisfaction, maximum profit, and social welfare. So objective classified into 5 categories. First is economic objective. Economic objective means those objective is related to money and money's worth. So first, profit earning. So profit is the lifeblood of the business. Each and every activity of the organization is totally depends on the profit. Regular innovation and development and new thing is essential for the organization. So these are related to the प्रोडक्शन, डिस्ट्रीब्युशन अँड आफ्टर सेल सर्व्हिस. या सगळ्यासाठी तुम्हाला इनोव्हेशनला इम्पॉर्टन्स द्यावा लागेल. बेस्ट पॉसिबल यूज ऑफ रिसोर्सेस, दॅट मीन्स ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस लाईक मेन, मशीन, मटेरियल एक्सेट्रा एक्सेट्रा. प्रत्येकाचं तुम्ही ऑप्टिमम युटिलायझेशन करा. सेकंड ऑब्जेक्टिव्ह बघितलं आपण, सोशल ऑब्जेक्टिव्ह. सोशल ऑब्जेक्टिव्ह इज रिलेटेड टू द सोशल वेलफेअर थिंग. दॅट मीन्स फर्स्ट, प्रोव्हाइड क्वालिटी गुड्स अँड सर्व्हिसेस. Provide production and supply of quality goods and services at the right time, at the right place, at the right consumer. Then adoption of fair trade practices. Adoption of fair trade practice means we prefer the proper hoarding, proper marketing, proper charging of price and proper advertisement. Okay, सगळ्या गोष्टी प्रॉपर असणं महत्वाचं आहे. त्याला आपण fair trade practice म्हणू शकतो. Contribute to the general welfare of the society. That means prefer welfare thing like running the school, college and charitable trust also, as well as prefer vocational training center etc. Then open objective बघितलं, economic human objective. Human objective means those objectives related to the employees expectation and employee satisfaction. So employee satisfaction यामध्ये आपण काय बघितलं, here organization classified into these objectives 2 category, monetary and non-monetary. Monetary is related to money and money's worth, and non-monetary is related to extra facility like canteen facility, traveling facility etc etc. Okay, then national objective मध्ये बघितलं आपण, those objectives related to the fulfillment of the national goals and aspiration. So creation of the employment, here business organization create various employment opportunity to the employees. Okay, मग यामधून वेगवेगळे आहेत like expanding market, introduce new business unit, widening distribution channel etc. Then production according to the national priority, here organization produce goods and services as per the national priority. Contribution to the revenue to the country, that means here we prefer or we pay regular tax that duly, honestly and regularly. As the result, increase the revenue government. Then global objective, that means here we rise general standard of living. इथे आपण काय सांगितलं होतं, we provide the quality goods at the reasonable price and sell these goods and services all over the world. प्रत्येक ठिकाणी आपण सेम गुड्स सप्लाय केल्या पाहिजे. as the result, increase standard of living. Then reduce disparity among the nation. So business should help to reduce disparity among rich and poor nation. That means we sell goods and services in developing country as well as underdeveloped country, as well as prefer capital investment in developing and underdeveloping country. And last point is make available globally competitive goods and services. So business produce goods and services which are globally competitive, has huge demand in the foreign country. ज्या प्रोडक्टला फॉरेन डिमांड आहे असेच प्रोडक्ट आपण काय केले पाहिजे तर प्रोड्यूस केले पाहिजे. So this is all about today's. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. फास्ट ट्रॅक रिव्हिजन यासाठी घेतली होती की परत एकदा तू पॉइंट रिवाइज होऊ दे. चलो बाय, हॅव अ नाईस डे. नेक्स्ट डे ला आपण एक्झामची मीटिंग कंडक्ट करू. चलो बाय.